महालक्ष्मी व्रताची कथा, गुरुवारची कहाणी. हिंदू धर्मामध्ये गुरुवार हा अत्यंत धार्मिक असा दिवस आहे. हा वार स्त्री दत्तात्रयाचा असला तरी या दिवशी ब्रह्मा, विष्णू, महेशांच्या दिव्य शक्तीचे तेज श्री महालक्ष्मी देवी आईला प्राप्त होत असते. दुसरे असं की दत्तात्रय हे महालक्ष्मीचेच एक रूप आहे. लक्ष्मी ही विष्णूंची पत्नी आहे आणि म्हणूनच आपल्या पूर्वजांनी गुरुवार हा लक्ष्मीच्या उपासनेचा दिवस मानला आहे. त्यामुळेच मार्गशीर्ष महिन्यात लक्ष्मी व्रत सांगितले जाते. आज महालक्ष्मी व्रताची हीच कथा, गुरुवारची कहाणी आपण वाचणार आहोत. ऐकावी भक्तांनो श्री महालक्ष्मी व्रताची कथा, गुरुवारची कहाणी. ही कहाणी वाचल्याने किंवा ऐकल्याने दुःख, दारिद्र्य दूर होते. श्री महालक्ष्मीच्या कृपेमुळे सुख, समृद्धी, संपत्ती, ऐश्वर्य, वैभव प्राप्त होते. मनीची इच्छा पूर्ण होते. सर्व भूतांच्या ठिकाणी ती छाया, शक्ती, तृष्णा, शांती, जाती, लज्जा, शांती, श्रद्धा, वृत्ती, क्रांती, स्मृती, दया, माता, अधिसृष्टी व लक्ष्मी अशा रूपाने राहते. तिला नमस्कार असो. कैलासावर पार्वती, क्षीरसमुद्रात सिंधू कन्या, स्वर्गात महालक्ष्मी, भूलोकी लक्ष्मी, ब्रह्मलोकी सावित्री, गोलोकी राधिका, वृंदावनी रासेश्वरी, चंद्रनवरी चंद्रा, चंपकवनी गिरिजा, पद्यवनी पद्या, मालतीवनी मालती, कुंदनी कुंदतकी, केतकीवनी सुशीला, कंदबवनी कंदबवाला, राजप्रसादी राजलक्ष्मी, घरोघरी ती गृहलक्ष्मी अशा विविध नावांनी ती ओळखली जाते. तिला नमस्कार असो. सर्वांच्या परिचयाच्या असलेल्या श्री महालक्ष्मीची ही कहाणी आहे. द्वापार युगात भारतभूतील सौराष्ट्र देशात ती घडली आहे. तेथे भद्रश्रवा नावाचा राजा राज्य करी. तो पराक्रमी होता. 4 वेद, 6 शास्त्रे, 18 पुराणे यांचे सम्यक ज्ञान त्याला होते. त्याला सुरचंद्रिका नावाची राणी होती. राणी देखणी, सुलक्षण व पतिव्रता होती. त्या दोघांना 7 पुत्र व त्याच्या पाठीवर एक कन्या झाली. कन्येचे नाव ठेवले होते शांबाळा. एकदा महालक्ष्मीच्या मनात आले आपण त्या राजाच्या राजप्रसादी राहावे. त्यामुळे राजा अधिक सुखी होईल व प्रजेलाही तो अधिक सुख देईल. गरिबाकडे राहिले तर तो सारी संपत्ती स्वतःकरताच खर्च करेल. म्हणून महालक्ष्मीने वृद्ध ब्राह्मण स्त्रीचे रूप घेतले व काठी टेकत टेकत सुरचंद्रिका राणीच्या महालासमोर उभी राहिली. म्हातारी असली तरी ती तेजस्वी दिसत होती. तिला पाहताच एक दासी पुढे आली. दासीनी त्या वृद्ध ब्राह्मण स्त्रीचे नीट विचारपूस केली. वृद्ध ब्राह्मण स्त्रीचे रूप घेतलेली श्री महालक्ष्मी म्हणाली, बाळ, माझे नाव कमला, माझ्या पतीचं नाव भुवनेश. द्वारकेला आम्ही राहतो. तुमची राणी पूर्वजन्मी एका वैश्याची पत्नी होती. तो वैश्य फार दरिद्री होता. रोज त्या दोघांची भांडणं होत. मग नवरा तिला खूप मारझोड करी. या जाच्याला त्रासलेली ती वैश्यपत्नी कंटाळली आणि घर सोडून गेली. राणीवनी उपाशी भटकू लागली. तिची ती दशा बघून मला तिची दया आली. धनसंपत्ती व सुखसमृद्धी देणाऱ्या श्री महालक्ष्मी व्रताची मी तिला माहिती सांगितली. माझ्या सांगण्याप्रमाणे तिनं लक्ष्मी व्रत केलं. तिला महालक्ष्मी प्रसन्न झाल्यामुळं तिचं दारिद्र्य संपलं. तिचं घर, संतती, संपत्ती व समृद्धीनं भरलं. तिच्या जीवनात आनंदी आनंद आला. पुढे ती पतिपत्नी निधन पावले. लक्ष्मी व्रत केल्यामुळे ती दोघं लक्ष्मी लोकात वैभवात राहिली. त्यांनी जितकी वर्ष श्री महालक्ष्मी व्रत केले तितकी हजारो वर्ष त्यांना सुखभोग मिळाले. या जन्मी त्यांचा जन्म राजकुळात झाला आहे. पण त्या राणीला लक्ष्मी व्रताचा विसर पडला आहे. त्याचीच आठवण करून देण्यासाठी मी मुद्दाम आले आहे. वृद्धेचे ते बोलणे ऐकून दासीच्या मनात जिज्ञासा उत्पन्न झाली. तिने वृद्धेला नमस्कार केला आणि म्हणाली, माताजी, मला त्या व्रताची माहिती व पूजाविधी सांगा. वृद्धेच्या रूपातील महालक्ष्मीने दासीला महालक्ष्मी व्रताची माहिती दिली व महिमा सांगितला.
मग ती दासी त्या वृद्धीचे उपकार मानून व तिला नमस्कार करून राणीला निरोप सांगण्यासाठी अंतपुरात गेली. राज्यवैभवात लोळणाऱ्या त्या राणीला आपल्या ऐश्वर्याचा फार गर्व झाला होता. संपत्तीमुळे आणि सत्तेमुळे ती उन्मत्त झाली होती. म्हातारीचा निरोप ऐकून ती रागारागाने आणि तावातावाने आली आणि त्या वृद्ध ब्राह्मण स्त्रीला फटकळणे बोलली. तिला धक्काबुक्की केली. ती वृद्ध ब्राह्मण स्त्री म्हणजे प्रत्यक्ष लक्ष्मी होती हे काही तिला कळले नाही. राणीचा तो उद्धटपणा पाहून महालक्ष्मीने तेथे न राहता स्वस्थानी जाण्याचे ठरविले. ती राजद्वारातून निघाली. वाटेत तिला शांबाळा भेटली. शांबाळेला सगळी हकीकत कळली. तिने त्या वृद्ध ब्राह्मण स्त्रीची क्षमा मागितली. तेव्हा श्री महालक्ष्मीला तिची दया आली. तिने शांबाळेला लक्ष्मी व्रताची माहिती सांगितली. तो दिवस होता मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार. राजकन्येने महालक्ष्मीचे व्रत सांगितल्याप्रमाणे भावभक्तीने केले. त्यामुळे सिद्धेश्वर राजाच्या मालाधार या राजपुत्राशी तिचा विवाह झाला. ती पतीसह राज्यवैभवात नांदू लागली. इकडे मात्र महालक्ष्मीचा कोप झाल्यामुळे राजा भद्रश्रवा व राणी सुरचंद्रिका यांचे राज्य, ऐश्वर्य, वैभव सर्व गेले व त्यांची अन्नान्नदशा झाली. एके दिवशी सुरचंद्रिका आपल्या पतीला म्हणाली, आपल्या जामात राजा आहे, खूप श्रीमंत आहे, त्यांच्याकडे जा. आपले हाल सांगा, त्याला दया येईल, तो आपल्याला सहाय्य करेल. त्याप्रमाणे भद्रश्रवा जावयाच्या राज्यात आला. तो तळ्याच्या काठी बसलेला असताना पाणी नेण्यासाठी आलेल्या शांबाळ्याच्या दासींना तो दिसला. त्याची राजलक्षणे जाणून दासींनी त्याचे नावगाव विचारले. तो शांबाळा राणीचा पिता आहे हे कळल्यावर दासी धावत धावत शांबाळेकडे गेल्या. त्यांनी सर्व हकीकत तिला सांगितली. दासीकडून राजवस्त्रे पाठवून शांबाळेने आपल्या पित्याला मोठ्या थाटामाटाने राजवाड्यात आणले. आदर सत्कार केला. नानापरीचा पाहुणचार केला. तो परत जायला निघाला तेव्हा तिने हंडा भरून धन दिले. भद्रश्रवा घरी आला. सुरचंद्रिकेला आनंद झाला. तिने हंडा उघडला तर काय, हंड्यात द्रव्य नव्हते, कोळसे भरलेले होते. महालक्ष्मीच्या अवकृपेमुळे हा चमत्कार घडून आला होता. काही दिवसांनी सुरचंद्रिका आपल्या लेकीच्या घरी आली. तो दिवस होता मार्गशीर्षातला शेवटचा गुरुवार. शांबाळेने महालक्ष्मी व्रत केले आणि आईकडूनही करविले. सुरचंद्रिका परत आपल्या नगरात आली. तिने लक्ष्मी व्रत केले म्हणून पूर्वीचे राज्य ऐश्वर्य तिला प्राप्त झाले. पुढे काही दिवसांनी शांबाळा माहेरी आली. परंतु बापाला कोळसे दिले व आपल्याला काही दिले नाही. हा राग सुरचंद्रिका राणीच्या पोटात खदखदत होता. म्हणून शांबाळेला कोणी विचारले नाही. तिचा अपमान झाला. परंतु आईवर न रागवता ती तेथून निघाली. निघताना तिने तेथील थोडे मीठ बरोबर घेतले. आपल्या राज्यात राजगृही आल्यावर पतीने तिला विचारले, माहेरून काय आणले? ती म्हणाली, राजाचे सार आणले. पती म्हणाला, म्हणजे काय? पत्नी म्हणाली, थोडा धीर धरा म्हणजे कळेल. त्या दिवशी तिने सर्व जेवण अळणी करायला सांगितले. नवऱ्याला तिने सर्व जेवण वाढले. त्याला सर्व जेवण अळणी लागले. मग तिने ताटात थोडे मीठ वाढले. मीठ घालताच जेवण रुचकर लागले. हेच ते राजाचे सार. शांबाळेच्या पतीला तिचे म्हणणे पटले. मग त्या दोघांनी हास्यविनोद करून जेवण पुरे केले. अशा रीतीने जे कोणी श्री महालक्ष्मी व्रत श्रद्धेने पूर्ण करतील त्या भक्तांवर श्री महालक्ष्मीची कृपा होईल. सुखसमृद्धी व शांती यांचा लाभ होईल. सकळ मनोरथ पूर्ण होतील. मात्र श्रीमंती आल्यावर उतू नये. महालक्ष्मीचे व्रत करायला चुकू नये. दर गुरुवारी पोथी वाचायला विसरू नये. श्री महालक्ष्मीचा महिमा पुरवितो भक्तांची कामना. अशी ही श्री महालक्ष्मीची कथा, गुरुवारची कहाणी सफल संपूर्ण. श्री महालक्ष्मी देवय नमः. ओम ह्रीं श्री लक्ष्मीभ्यो नमः.
ओम शांती शांती शांती. ओम श्री महालक्ष्मी देवता पर्णमस्तु. श्री महालक्ष्मी कथा संपूर्ण. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.